वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश आता लांबणीवर पडलाय। आज मुंबईमध्ये वैभव खेडेकर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार होता। राज ठाकरे यांचे निष्ठावंत समजले जाणारे वैभव खेडेकर हे भाजपच्या वाटेवर आहेत। कोकणातले राज ठाकरेंचे नेते म्हणून वैभव खेडेकर यांच्याकडे पाहिलं जातं। मनसेचे कोकणातले नेते राज ठाकरेंचे निष्ठावंत म्हणून वैभव खेडेकरांकडे पाहिलं जातं। आज त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार होता, मात्र आता हा प्रवेश लांबणीवर पडल्याची चर्चा आहे। वैभव खेडेकर यांचा आज भाजपमध्ये प्रवेश होणं अपेक्षित होतं। मुंबईमध्ये हा पक्षप्रवेश होणार होता। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणं अपेक्षित होतं, मात्र आता हा प्रवेश लांबणीवर पडल्याचं समजतं। आपले प्रतिनिधी अनुज जोशी फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेऊया। अनुज, आज पक्षप्रवेश होणार अशी जोरदार चर्चा होती, अगदी सकाळपर्यंत चर्चा होती। आता नेमकं असं काय झालेलं आहे की हा पक्षप्रवेश लांबणीवर गेल्याचं समजतं? हा विक्रांत, 1 तारखेला जे मंत्री आहेत भाजपाचे कोकणातले नामदार नितेश राणे यांनी वैभव खेडेकर यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर एक खेडमध्ये पत्रकार परिषद घेतली होती आणि वैभव खेडेकर मनसेमध्ये प्रवेश करतील, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत 4 तारखेला त्यांचा प्रवेश होईल अशा प्रकारची माहिती दिली होती। परंतु आज सकाळी अचानकच वैभव खेडेकर आणि काल त्यांच्या समर्थकांनी व्हिडिओ देखील शेअर केले होते की जय्यत तयारी करण्यात आली आहे आणि भाजपामध्ये आता त्यांचा प्रवेश होणार आहे। परंतु अचानक आज सकाळी वैभव खेडेकर यांच्याकडूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र मेसेज पाठवण्यात आला की खेडेकर यांचा ओबीसी आरक्षण चिघळण्याचं कारण देत या ठिकाणी त्यांनी पक्षप्रवेश पुढे लांबल्याचे आणि तारीख देखील अनिश्चित झाल्याचे त्यांनी कळवलं आहे माध्यमांना। परंतु या पाठीमागे भाजपच्याच काही अंतर्गत जे काय त्यांना घेण्याच्या संदर्भातला जो नाराजीचा सूर होता तो असण्याची शक्यता आहे अशी चर्चा या ठिकाणी व्हायला सुरुवात झालेली आहे। सोबतच आज कालच राज ठाकरेंनी सुद्धा भेट दिली होती देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आणि राज ठाकरेंनी त्यांची बडतर्फी केलेली आहे, पक्षातून त्यांची हकालपट्टी केलेली आहे, एक प्रकारे पक्षविरोधी कारवाया केल्या अशा प्रकारचं कारण देऊन जाहीरपणे त्यांची हकालपट्टी केली आहे। त्यांना भेटही दिलेली नव्हती, त्यामुळे थोडंसं या संदर्भामध्ये आणखी काही राजकारण शिस्त काही आता आगामी काळात पाहायला लागणार आहे। बरं, धन्यवाद अनुज या सगळ्या माहितीसाठी। Thank you.